हाय, हॅलो, नमस्कार. मी अनघा आपल्या स्वप्नांच्या पलीकडे या चॅनेलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते. आणि हा होता गोडू घरी आल्यानंतरचा दुसरा दिवस. आणि इथे गोडूची पणजी त्याची मस्त अशी मालिश करत होती. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, ही गोडूची पणजी आहे. गोडू किती भाग्यवान आहे ना, की त्याला त्याच्या पणजीकडून अंघोळ करायला मिळत आहे. आपल्या जुन्या लोकांनी परंपरागत चालू ठेवलेल्या रूढी परंपरा यांना किती शास्त्रीय कारणेही आहेत ना. आता हेच पहा ना, लहान मुलांना असं छान मालिश केल्याने त्याचे किती छान फायदे होतात त्यांना. त्यामुळे त्यांचे रक्ताभिसरण सुधारते, झोपेची गुणवत्ता सुधारते, पोटाच्या समस्या कमी होतात, स्नायूंची वाढ होण्यासही मदत होते, बाळ शांत आणि आनंदी राहण्यासही त्यांना मदत होते. आणि या सगळ्याचा फायदा गोडू मात्र पुरेपूर करून घेत होता. आणि त्याची पणजी त्याला मस्त अशी मालिश करत होती. त्यानंतर त्याला छान अशी कोमट कोमट पाण्याने अंघोळ घालण्यात आली. गोडूला अंघोळ करायला मात्र अजिबात आवडत नव्हतं. गोडूची घरातली ही पहिली अंघोळ होती आणि तो खूप रडत होता. परंतु त्याची पणजी त्याच्या रडण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून त्याला छान अंघोळ घालण्यामध्ये बिझी होत्या. अंघोळ झाल्यानंतर गोडूला छान असा शेक देण्यात आला. उन्हाळ्यामध्ये डिलिव्हरी झाली की आपल्याला शेक म्हणावा तसा घेता येत नाही, परंतु गोडूची डिलिव्हरी ही थंडीत झाल्यामुळे त्याला बरेच दिवस शेक देण्यात आला आणि तोही शेक घेताना मस्त एन्जॉय करत होता. त्याला शेक घ्यायला खूप आवडत होतं आणि त्यानंतर तो छान असा रेडी झाला. आणि असं छान छान तयार होण्यामागेही छान कारण होतं बरं का. कारण की आज होती गोडूची 5वी. गोडूची 5वी असल्या कारणाने सर्व नातेवाईक घरी जमले होते आणि सर्वजण आपापल्या परीने 5वी छान करण्याचा प्रयत्न करत होते. पूजा मांडण्यासाठी इथे लगबग सुरू होती. आणि कसं असतं ना, आपल्याकडे कोणताही छान शुभ कार्यक्रम असला की प्रत्येकजण आपापल्या परीने खारीचा वाटा उचलत असतो तो कार्यक्रम छान होण्यासाठी. आणि इथेही काहीसं असंच होतं. 5वीची पूजा ही बाळाच्या भविष्यासाठी केली जाते, ज्यात देवी सटवाई बाळाचे नशीब लिहिते असे मानले जाते. या पूजेमुळे बाळाचे आयुष्य समृद्ध, सुखी आणि दीर्घ होण्यास मदत होते. तसे घरातील सर्व नातेवाईक जमतात आणि त्यामुळेही घरातले वातावरण आनंदी होते. ताईंनी माझी ओटी भरली व त्यानंतर गोडूच्या सुखी, समृद्ध व दीर्घ आयुष्यासाठी आम्ही दोघांनीही देवी सटवाईला मनोमन नमस्कार केला आणि घरातील सर्वांनीच देवी सटवाईच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. त्यानंतर गोडूसोबत सर्वांनीच असे छान छान फोटोज काढले. गोडूचा 5वीचा कार्यक्रम खूप छान प्रकारे पार पडला होता. खूप साऱ्या गोड आठवणी मनात साठवून आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. आणि पुढील सगळ्या गमती जमती पाहायला विसरू नका. सो स्टे ट्यून अँड थँक यू.